कवितेचं नाव आहे एक काट्या जरा थांब ना. एक काट्या जरा थांब ना, किती धावतोय जरा थांब ना. तुझ्यामुळे जीवन परखड झालंय, आहेत ते क्षण सुद्धा जगणं अवघड झालंय. धावतोय नुसते मनुष्य होऊन, पण माणूस म्हणून जगणं मात्र अवघड झालंय. प्रत्येक क्षण हा तूच ठरवतोस, संपलेला महिना तूच कमवतोस. जगण्याला अर्थ खरंच उरलाय का रे, जिथे जीवनाचा अंतही तूच ठरवतोयस. पाप आणि पुण्याचा विडा सदैव तोंडी ठेवतोस, निष्ठुरतेचे चिलखत जणू कवच म्हणून घालतोस. देव अवताराला सुद्धा तू वेळेची मात्रा लावतोस. मला तर तू स्वयंचलित चित्रगुप्त वाटतोस. युगांमागे युग घालवतोस, अवतारांमागून अवतार. प्रत्येक वर्षी नवीन शोधाची जननी करतोस तयार. माणूस म्हणून मात्र हुरळत चाललाय तू ह्या शोधचक्रात. तूच मांडलेल्या भातुकलीचा उपभोग तरी घेऊ दे रे. आठवडी सुट्टी सोडून एकदा तरी जगू दे रे. पोटाची खळगी भरायला लागतं तरी किती, मला सांग. पोटाची खळगी भरायला असं लागतं तरी किती. क्षण तर निघून जातोय. मला लेकरू मोठं होताना बघू दे रे. मला लेकरू मोठं होताना बघू दे रे. भूमिकेचा विसर पडून स्वतः कधी जगशील का रे. तुझ्यावर लिहिलेली कविता निवांत कधी वाचशील का रे. अकलनीय अशा वास्तव्याचा अंत काही लिहिलायस का रे. कधी तुझ्या निर्मात्यासाठी तरी काटा थांबवशील का रे. कधी तुझ्या निर्मात्यासाठी तरी काटा थांबवशील का रे. कवी मनू उर्फ स्वानंद कुलकर्णी. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी हो ना, त्यामुळे आपण ही कविता फार पटकन रिलेट करतो. खरंच आपण किती धावतोय, कधी थांबणार आहोत, कसे थांबणार आहोत, याची उत्तरं आपल्याला शोधायला हवी. कवी मनू उर्फ स्वानंद कुलकर्णी. आजचा हा आपला व्हिडिओ हा कोलॅबरेशन व्हिडिओ होता, ज्यात स्वानंद कुलकर्णी यांची ही सुंदर कविता मी सादर केली आहे. या कवितेमध्ये आपण जे रोज जगतो आहोत त्या वास्तवाशी संवाद साधणारी ही कविता आहे. कविता कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला कविता आवडली असेल तर ती जरूर शेअर करा. आणि असंच नवीन कविता, नवीन लेख घेऊन परत एकदा नवीन भागात भेटणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.